Hello dear students, today we are going to see important topic prefix and suffix. विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळा एक्झाममध्ये प्रिफिक्स कशाला म्हणायचं आणि सफिक्स काय आहे याविषयी पेपरमध्ये विचारला जात असते आणि हा टॉपिक इतका सोपा आहे की जेणेकरून तुम्हाला सहजतेने त्यामध्ये मार्क्स गेन करू शकता. लेट अस सी व्हॉट इज प्रिफिक्स अँड व्हॉट इज सफिक्स. A prefix is a letter or group of letters added to the beginning of a word to change its meaning. बघा प्रिफिक्स नेमकं काय आहे, कशाला म्हणायचं प्रिफिक्स. प्रिफिक्स असा एक शब्द असतो की शब्दाच्या सुरुवातीला जे मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला जे आपल्या बेसिक वर्ड्सचा मिनिंग चेंज करून टाकतो, जे प्रत्यय लावल्यानंतर. आता नेमकं कोणता शब्द आहे, जसं की फॉर एक्झाम्पल हॅपी आहे. आता हॅपीला जर आपण शब्द हॅपी हा मूळ शब्द झालेला आहे, तर हॅपीला जर आपण त्याच्या सुरुवातीला अन लावलं तर काय होईल बेटा, अनहॅपी. म्हणजे हा जो अन आहे तर हा अन काय आहे, तर ते झालं तुमचं प्रिफिक्स. पण पेपरमध्ये तुम्हाला जर राईट प्रिफिक्स म्हटलं तर त्या ठिकाणी केवळ अन लावून उपयोग नाही, तर त्या मूळ शब्दाला जोडून तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल हॅपी आहे तर हॅपीचं काय होईल, अनहॅपी. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचं अनहॅपी त्या ठिकाणी लिहावं लागेल, तरच त्या ठिकाणी ते तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. नेमकं आता सफिक्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज सफिक्स बघूया. अ सफिक्स इज ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड विच ऑफन चेंजेस इट्स टेन्स, नंबर और पार्ट ऑफ स्पीच. फॉर एक्झाम्पल ed indicates past tense. फॉर एक्झाम्पल प्ले, प्लेड. शक्यतोवर जे रेग्युलर व्हर्ब्स असतात त्या रेग्युलर व्हर्ब्सला जर ईडी लागलेलं असेल, कारण शक्यतोवर जे रेग्युलर व्हर्ब्स आहेत त्या रेग्युलर व्हर्ब्सला ईडी हा प्रत्यय लागत असतो. म्हणजे ईडी हे काय झालं त्यातलं सफिक्स, कारण तो मूळ शब्दाच्या शेवटी आलेला आहे म्हणून ते सफिक्स झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादं तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देते की तुम्हाला इम्प्रूव्ह असेल, हा मूळ शब्द झाला इम्प्रूव्ह, तर त्याला आपण MENT लावायचं. म्हणजे काय होईल, इम्प्रूव्हमेंट. हा मूळ शब्द म्हणजे मूळ शब्दाला लागलेला प्रत्यय आहे. कोणतं प्रत्यय आहे, MENT. MENT हे प्रत्यय आहे, पण मूळ शब्दाला लागून नवीन तयार होणारा शब्द तो कोणता झालेला आहे, इम्प्रूव्हमेंट. म्हणजे सफिक्स काय झालं तुमचं, मेंट. म्हणजे पण उत्तर लिहिताना एक्झाममध्ये लिहित असताना त्या ठिकाणी फक्त एवढं तुम्हाला मेंट असं न लिहिता इम्प्रूव्हमेंट हा परिपूर्ण शब्द लिहिणं गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे. तर या संदर्भात काही आपण प्रिफिक्स नेमकं कोणते शब्द असतात आणि सफिक्सचे कोणते शब्द असतात याविषयी बघूया. लेट अस सी धिस एक्झाम्पल ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स. बघा लाईक. लाईक या शब्दाला प्रिफिक्स करत असताना काय लागलेलं आहे, डिसलाईक. तुम्ही इथं अनलाईक लिहू शकत नाही, तर तुम्हाला लाईकच्या अपोजिट काय होते, डिसलाईक. तर डिसलाईक हा एक प्रिफिक्स झालेला आहे. त्यानंतर काय दिलं आहे, हीट. हीटचं प्रिफिक्स काय होईल, प्री हीट. म्हणजे त्या मूळ शब्दाच्या अगोदर काय लागलेलं आहे, प्री. म्हणजे प्री हीट हे तुमचं काय झालेलं आहे, प्रिफिक्स पूर्ण झालेलं आहे. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, राईट. राईटचं प्रिफिक्स काय होईल, रीराईट. म्हणजेच राईटच्या अगोदर कोणता शब्द लागलेला आहे, कोणते प्रत्यय लागून आलेला आहे, RE. म्हणजे री लागलेला आहे. तिथं तुम्ही जर UN वापरतो किंवा IM वापरतो म्हटलं आपल्या म्हणण्यानुसार, तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय होईल, चुकेल. तुम्हाला योग्य तो परिपूर्ण शब्दच त्या ठिकाणी कंप्लीट त्या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे राईटला प्रिफिक्स लावायचं असेल तर अन किंवा IM लावता येणार नाही, तर RE हा प्रत्यय त्या ठिकाणी लावावा लागेल. म्हणजेच बघा काय होईल, रीराईट. ॲक्शन, ॲक्टिव्ह. ॲक्टिव्हचं काय करावं लागेल, इनॲक्टिव्ह. म्हणजे ॲक्टिव्ह हा मूळ शब्द झाला, बेसिक वर्ड झालेला आहे. ॲक्टिव्हला काय लागता येईल, IN लावता येईल. म्हणजेच इनॲक्टिव्ह. हॅपी, जसं की आत्ताच बघितलं आपण, हॅपीचं काय होईल, अनहॅपी. आता बघा सफिक्स नेमकं काय असते, सफिक्सची एक्झाम्पल काय आहे त्याविषयी बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल ॲक्ट. ॲक्टचं काय होईल, ॲक्शन. म्हणजे या ठिकाणी मूळ शब्द तसा राहतो. म्हणजे बघा मूळ शब्द कोणता आहे, ACT. हा ॲज इट इज जशा तसा आहे, पण त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, इन नाऊन. हे मला माहिती आहे. तुम्ही इथे त्या ठिकाणी MENT किंवा NESS असं लावू शकत नाही. तर ॲक्टचं काय होईल, ॲक्शन. म्हणजे हा जो ION आलेला आहे हे काय झालेलं आहे, त्या शब्दाच्या शेवटी लागल्यामुळे त्याला काय म्हणता येईल, सफिक्स म्हणायचं. जॉय. जॉयला काय लागलेलं आहे, जॉय हा मूळ शब्द झालेला आहे
ॲडजेक्टिव्ह आहे. जॉयला काय लागून आलेलं आहे? FUL म्हणजे जॉयफुल हे तुमचं सफिक्स विथ सफिक्स झालेलं आहे. जे काही वर्ड असेल त्या वर्डला शेवटी जे काही प्रत्यय लावत असेल ते झालं तुमचं सफिक्स. म्हणजेच प्रिफिक्सचे अपोजिट सफिक्स अशा पद्धतीचं. कारण प्रिफिक्स असेल तर आपण काय करतो? मूळ शब्दाच्या पहिले आपण त्याला प्रत्यय लावून बघतो. ते झालं तुमचं प्रिफिक्स. आणि सफिक्स काय आहे? मूळ शब्दाच्या शेवटी. होपचं काय येईल? होपफुल, नाही का? होपचं काय येईल? होपफुल. म्हणजे होपला मूळ शब्द असेल तर होपला त्या ठिकाणी FUL वापरलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? होपफुल झालेलं आहे. टीचर. टीच हे व्हर्ब आहे. तर टीचला काय लावण्यात आलेलं आहे? ER. म्हणजे त्यापासून नवीन शब्द तयार झालेला आहे. कोणता नवीन शब्द तयार झालेला आहे? टीचर. ठीक आहे. म्हणजे त्याला ER प्रत्यय लावलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एन्जॉयचं काय होईल? एन्जॉयमेंट. म्हणजे मूळ शब्द जसा तसा राहील पण त्याला शेवटी जे काही वापरण्यात येणारे काही प्रत्यय आहे ते म्हणजे तुमचं काय झालेलं आहे? सफिक्स. म्हणजे एन्जॉयचं काय होईल बेटा? एन्जॉयमेंट. आलं लक्षात? तर यासारखीच काय अनदर एक्झाम्पल बघूया. आणि तुम्हीसुद्धा वहीमध्ये पुस्तकामधून शोधून तुमच्या वहीमध्ये प्रिफिक्स कोणते आहे, सफिक्स कोणते आहे हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेपरला प्रिफिक्स आणि सफिक्स आलं असेल तर निश्चितच तुम्हाला 1 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की नेमकं प्रिफिक्स काय असते, सफिक्स काय असते. कारण प्रश्न कधी कधी फिरूनसुद्धा विचारतात. एखाद्या वेळेस अपोजिट वर्ड्स लिहा म्हणून येतात, पण कसे येतात? राईट अपोजिट वर्ड्स विथ प्रिफिक्स. म्हणजे विथ प्रिफिक्स म्हणजेच काय? प्रिफिक्ससह किंवा सफिक्ससह तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे? तुम्हाला त्या ठिकाणी अपोजिट वर्ड्स तयार करायचे असतात. पण आपलं गडबडीमध्ये आपलं लक्ष उतरून जाते की नेमकं कशाला कोणतं घ्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी आजचा व्हिडिओ आपण प्रिफिक्स अँड सफिक्सवर घेण्यात आलेला आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स. बघा तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिसतील प्रिफिक्स अँड सफिक्सचे कशा पद्धतीने घेतलेले आहे. जसे की नंबर 1 यूज, रियूज, लॉक, अनलॉक, एबल, अनेबल, ट्राय, रिट्राय, फेअर, अनफेअर, लोड, रिलोड, क्लीन, अनक्लीन, ट्रू, अनट्रू, एज, इमेज, सेट, रिसेट, ॲक्ट, रिॲक्ट, लाईक, डिसलाईक, ॲग्री, डिसॲग्री, ओबे, डिसओबे, अलाऊ, डिसअलाऊ, बिल्ड, रिबिल्ड, टेस्ट, रिटेस्ट, पॉसिबल, इम्पॉसिबल. ही सर्वच्या सर्व तुम्ही वहीमध्ये प्रिफिक्स लिहून काढा की जेणेकरून कोणत्याला प्रिफिक्स कशा संदर्भात आलेला आहे आणि कसं वापरायचं हे तुमच्या लक्षात नक्कीच त्या ठिकाणी येईल. आता बघा सफिक्सचे काही एक्झाम्पल बघा. हेल्प, हेल्पफुल म्हणजे शब्दाच्या शेवटीच आलेलं आहे सगळे बघा. यूज, यूजफुल, जॉय, जॉयफुल, क्विकली, शाय, शायली, क्वाईट, क्वाईटली, सॅड, सॅडली, पेन, पेनलेस, थँकफुल, इलनेस, फॅट, फॅटनेस, काइंडनेस, सॅड, सॅडनेस, रूडनेस, वेटनेस, क्वाईटनेस, फ्रेशनेस अँड पॉवरलेस. म्हणजेच अशा प्रकारचे शब्दाच्या शेवटी जे काही आपण प्रत्यय यूज करतो ते तुमचे काय झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो? सफिक्स झालेले आहे. तर अशा प्रकारचे तुमच्या पुस्तकामध्ये जे काही शब्द निघत असेल तर अभ्यास करते वेळेसच ते प्रिफिक्स आणि सफिक्स शब्द लक्षात घ्या आणि वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये तशा प्रकारचे तुम्ही टिक मार्क करा. इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन प्रिफिक्स अँड सफिक्स वर्ड्स.